तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिवाइज करत आहोत प्लेन चॅप्टरला. जेवढे टॉपिक आपले कंप्लीट झाले त्याच्या पुरा टॉपिकला रिवाइज केला आणि काही क्वेश्चन जे तुम्हाला सॉल्व करायचे आहे आपल्या बुकामध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये टाकले. हा व्हिडिओ प्लेन चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ आहे. याच्यानंतर जो मी व्हिडिओ बनणार हा आता पेपर 2 साठी आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ जो राहणार हा पेपर 2 चा, जो पेपर 2 चा आपला बेसिक्स नुसार चालू करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहणार. तर ह्या चॅप्टरचा रिवाइज केला, त्या चॅप्टरला रिवाइज पूर्ण व्हिडिओ चेक करून घ्या, पाहून घ्या आणि जे क्वेश्चन लास्टमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन दिले आहे ते क्वेश्चन तुम्हाला सर्वांना लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन लिहा आणि त्यात तुम्हाला आन्सरला सॉल्व करायचं. ठीक आहे. प्लेन मधला छोटासा बेसिक म्हणजे व्हॉट इज द स्टँडर्ड form of the plane. What is the standard form of the plane? So what is the standard form of the plane? The standard form of the plane is ax plus by plus cz plus d is equal to 0, or ax plus by plus cz is equal to d, where d is called constant. d हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपला फर्स्ट टॉपिक होता, याच्यामध्ये प्लेनमध्ये आपण फर्स्ट टॉपिक घेतला तो म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. आता इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म, मग याच्यामध्ये काय राहत होतं आपला इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्ममध्ये तीन आपण फॉर्म्युले अप्लाय केले, तीन फॉर्म्युले आपण यूज केले. फर्स्ट इज अ वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म काय होता आपल्याला? वेक्टर फॉर्म होता आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. ठीक आहे. तर आर बार ॲज अ रिझल्टंट वेक्टर, एन कॅप म्हणला म्हणजे युनिट वेक्टर आणि एन म्हणजे नॉर्मल, म्हणजे हा काय आला? एन म्हणजे नॉर्मल युनिट वेक्टर. आणि कोणताही युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय राहतो? जसं एन कॅप आहे तर एन कॅपचा फॉर्म्युला काय राहील? एन बार अपॉन मोड ऑफ एन बार. लक्षात ठेवा. कोणताही नॉर्मल वेक्टर म्हणजे कोणत्याही युनिट वेक्टरला आपण तसाच लिहिणार आहोत. जर आपल्याकडे ए कॅप असेल तर ए कॅप और म्हणजे जसं दॅट इज एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही तर आपल्याकडे जर ए कॅप असेल तर ए कॅपला आपण काय घेऊ? ए कॅपला घेऊ ए बार अपॉन मोड ऑफ ए बार. लक्षात ठेवायचा. ठीक आहे. नंतर पी इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे आपण जे सुरुवात केला आहे त्या ओरिजिनपासून जो डिस्टन्स राहणार परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन तो म्हणजे आपण काय घेणार आहोत? पी. दिस इज द वेक्टर फॉर्म. नंतर कार्टेशियन फॉर्म याच्यामध्ये वापरला होता आपला कार्टेशियन फॉर्म वापरला होता आपला एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू डी. ठीक आहे. P. ठीक है. एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी, वेअर एल एम एन आर द डायरेक्शन कोसाइन ऑफ एन कॅप. जो आपण एन कॅप काढणार आहोत त्याच्यावर आपल्याला काय मिळणार? एल एम एन मिळणार. आणि पी तर सांगितलं आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. ठीक आहे. देन याच्यामध्ये आपण एक यूज केला होता कोऑर्डिनेट ऑफ फूट ऑफ द परपेंडिक्युलर. फूट ऑफ द परपेंडिक्युलर त्यासाठी आपण वापरला होता फॉर्म्युला एल पी कॉमा एम पी कॉमा एन पी. ठीक आहे. फूट ऑफ द परपेंडिक्युलर, कोऑर्डिनेट ऑफ फूट ऑफ द परपेंडिक्युलर इज एल पी कॉमा एम पी कॉमा एन पी. ठीक आहे. हा झाला आपला इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. ठीक आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये नॉर्मल जो शब्द आला त्याच्यात समजून जायचं का आपल्याकडे हा क्वेश्चन आहे त्यानुसार सॉल्व्ह करायचा. सेकंड टॉपिक आपण घेतला होता आपण इक्वेशन ऑफ प्लेन passing through a point and perpendicular to the vector. ठीक आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. आता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट म्हणजे आपण त्या पॉईंट म्हणजे हा आपल्याला सपोज दिस इज द पॉइंट सपोज आपण घेत आहोत ए. ठीक आहे. ए घेतला म्हणजे पोझिशन वेक्टर काय राहणार? ए बार. म्हणजे आता क्वेश्चन काय होतं? इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू द पॉईंट म्हणजे या पॉईंटमधून काय होतं? आपला प्लेन काय होत आहे? जो आपण इक्वेशन काढणार आहोत तो काय होणार आहे? पास होणार आहे. पास झाल्यानंतर अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर आणि यालाच काय राहणार? एक वेक्टर काय राहणार? परपेंडिक्युलर राहणार.
ठीक आहे. म्हणजे याच्यातून या पॉईंटमधून एक प्लेन जो इक्वेशन ऑफ प्लेन आहे तो पास पण होणार अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर, आणि आपला एक वेक्टर एखादी वेक्टर काय राहणार आहे तर परपेंडिक्युलर राहणार. म्हणजे हा जो वेक्टर आहे परपेंडिक्युलर त्याला आपण काय घेणार एन बार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग त्यानुसार इथे दोन फॉर्म होते आपल्याकडे. दोन फॉर्म म्हणजे होता वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म होता आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. वेक्टर फॉर्म काय आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. एन बार म्हणजे परपेंडिक्युलर आणि पॉईंट जो दिला त्याला आपण काय घेणार ए बार. नंतर आहे कार्टेशियन फॉर्म होता याच्यामध्ये. कार्टेशियन फॉर्म काय होता आपल्याला ए इंटू एक्स मायनस x1 प्लस बी इंटू वाय मायनस y1 प्लस सी इंटू झेड मायनस z1 इज इक्वल टू 0, वेअर ए बी सी आर द डायरेक्शन रेशो ऑफ एन बार. जो एन बार दिला आहे आपल्याकडं, हा जो एन बार दिला आहे परपेंडिक्युलर वेक्टर, याच्यावर आपण काय काढू ए बी सी काढू. आणि x1 y1 z1 म्हणजे पॉईंट दिला आहे आपल्याला. तर पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट आहे ए बार म्हणजे ए, या हा पॉईंट जो चालला आपण काय घेणार x1 y1 अँड z1. लक्षात ठेवा. हा झाला आपला कोणता फॉर्म कार्टेशियन फॉर्म. सेकंड टॉपिकचा. थर्ड टॉपिक जो होता आपला थर्ड टॉपिक होता इक्वेशन ऑफ प्लेन passing through a point and parallel to two planes किंवा two vectors किंवा two lines parallel to two vectors, parallel to the two vectors. ठीक आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू द पॉईंट म्हणजे आपला प्लेन काय होता या पॉईंटमधून पास होणार अँड पॅरलल टू द टू वेक्टर्स. आणि दोन वेक्टर काय राहणार पॅरलल राहणार किंवा दोन लाईन काय राहणार पॅरलल राहणार. ठीक आहे. मग आता त्याच्यानुसार सेम याच्यामध्ये बी तेच फॉर्म्युला आहे आपल्याकडे. वेक्टर फॉर्म आहे आपल्याकडे. वेक्टर फॉर्म काय आहे याच्यात आता काय म्हणते पासिंग टू द पॉईंट. तर आपण तोच द थर्ड टॉपिक इज डिपेंड ऑन फर्स्ट सेकंड टॉपिक. तोच फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करणार आहोत. फक्त इथं काय आर बार डॉट एन बार आहे. एन बार जागी आपण काय घेणार आहोत जसं हाच फॉर्म्युला आपण यूज करू आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. बट एन बारच्या जागी आपण काय घेऊ बी बार क्रॉस सी बार. लक्षात ठेवायचा. एन बार जागी आपण रिप्लेसमेंट काय करणार आहोत बी बार क्रॉस सी बार. म्हणजेच हा फॉर्म्युला असा होणार आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे. हा लक्षात ठेवायचा. हा आपण असा पण लिहू शकतो फॉर्म्युला. तर हा केव्हा म्हणजे काय पासिंग थ्रू द पॉईंट. पॉईंट म्हणजे कोणता ए आणि पॅरलल टू द टू वेक्टर्स म्हणजे बी आणि सी. बी आणि सी म्हणजे कोणते घेणार हे जे टू वेक्टर्स प्रेझेंट आहे हे आपण घेणार बी अँड सी. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय डिटर्मिनंटचा ऑर्डर किती राहते 3, पण इथं किती वेक्टर आहे 2च. मग फर्स्ट रो काय घ्यायचा आय जे के घेऊ आपण. ठीक. लक्षात ठेवायचा. देन कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म आहे आपला ए इंटू एक्स मायनस x1 सिमिलर टू द सेकंड टॉपिक. ए इंटू एक्स मायनस x1 प्लस बी इंटू वाय मायनस y1 प्लस सी इंटू झेड मायनस z1 इज इक्वल टू किती 0. हा झाला आपल्याला कार्टेशियन फॉर्म. देन फोर्थ टॉपिक होता आपल्याला. फोर्थ टॉपिक होता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 non-collinear point. Passing through 3 non-collinear point. आता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 non-collinear point म्हणजे आपल्याला 3 पॉईंट दिले राहतील. त्या 3 पॉईंट म्हणजे पहिला आपण घेऊ ए बी आणि सी. मग ए वरून काय आला ए बार, बी वरून काय होणार बी बार, सी वरून काय होणार सी बार. नॉन कोलिनियर पॉईंट. मग त्याच्यानुसार बी आपण आल्सो सिमिलर टू द सेकंड टॉपिक म्हणजे आपला फॉर्म्युला जो वेक्टर फॉर्म आहे वेक्टर फॉर्म काय आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. फक्त याच्यामध्ये आपण काय करणार थोडा चेंज हा करणार आहोत. याचाच फॉर्म्युला आपण लिहू आर बार डॉट आता 3 वेक्टर्स आहे म्हणजे ए बारच्या जागेवर झाला. याच्यामध्ये आपण काय करू सॉल्व केला तर किती येते मग तो आला सॉल्व करू. तर सॉल्व केले म्हणजे हा काय आला आर बार डॉट एन बार आहे. मग याला थोडं सॉल्व केलं तर हा प्लस इकाला मायनस होणार. मग हा प्लस इकाला मायनस म्हणजे आर बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार.
इज इक्वल टू काय आला 0 आला. इथून कॉमन काय निघते एन बार कॉमन तर आर बार मायनस करायला ए बार डॉट करायला एन बार इज इक्वल टू 0. पण ए बार इज द फर्स्ट पॉईंट. मग एन बार मग काय घ्यायचं एन बार म्हणजे इथं आहे नाही. मग आता नॉन कोलिनियर पॉईंट घेऊ म्हणजे आपण याला सॉल्व जर केला तर लक्षात ठेवायचं याचा फॉर्म्युला होते आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार. ए बी बार क्रॉस किती घ्यायचा बी सी बार इज इक्वल टू 0. हा झाला आपल्याला वेक्टर फॉर्म. मग आर बार मायनस ए बार म्हणजे फर्स्ट पॉईंट देन डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार. ए बी बार क्रॉस बी सी बार काय आपल्याला तुम्हाला काय करायला लागेल ए बी बार काय सॉल्व करतो आपण बी बार मायनस ए बार. बी सी बार काय सॉल्व करतो आपण सी बार मायनस बी बार. आणि दोघांचं काय करायचं क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय डिटर्मिनंट ऑर्डर किती राहते 3. मग फर्स्ट काय घेऊ आपण आय जे के घेऊ. ठीक आहे. हा सॉल्व करून मग इथं पुटअप करून घ्यायचा. हा झाला कोणता आपल्याला वेक्टर फॉर्म. देन कार्टेशियन फॉर्म सिमिलर सेम. कार्टेशियन तोच आहे आपला कार्टेशियन फॉर्म तोच वापरणार आपण ए इंटू एक्स मायनस x1 प्लस बी इंटू वाय मायनस y1 प्लस सी इंटू झेड मायनस z1 इज इक्वल टू किती 0. मग याच्यामध्ये x1 y1 z1 तर आपण ए वरून काढणार आहोत. मग ए बी सी कुठून काढायचं ए बी सीचा डायरेक्शन रेशो ऑफ एन बार. तर आपल्याकडे जो कार्टेशियन फॉर्म म्हणजे आपण काय घेतला होता आर बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू किती 0. मग एन बार म्हणजेच काय घेतला आपण ए बी बार क्रॉस बी सी बार. म्हणजे याचा जो आन्सर निघाला हा झाला आपल्याला एन बार. लक्षात ठेवा एन बारवरून आपल्याला काय मिळते मग ए बी सी मिळते. ठीक आहे. हा झाला. देन फिफ्थ टॉपिक आहे याच्यामध्ये प्लेनचा फिफ्थ टॉपिक आहे इक्वेशन ऑफ प्लेन passing through two intersection of plane. दोन प्लेन काय होणार इंटरसेक्ट होणार किंवा इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ प्लेन. टू इंटरसेक्शन ऑफ ठीक आहे. इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन म्हणा किंवा इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन पण लिहू शकतो. इथं 2 लिहू शकतो आपण. ठीक आहे. तर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन म्हणजे दोन प्लेन काय होणार इंटरसेक्ट होणार. टू प्लेन आर इंटरसेक्ट त्यासाठी आपण फॉर्म्युला आपण इथं करणार आहोत. आपला फॉर्म्युला राहणार आर बार म्हणजे हा कोणता वेक्टर फॉर्म काय राहते आर बार डॉट एन वन बार प्लस लॅम्बडा एन टू बार इज इक्वल टू आपण घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आर बार डॉट एन वन बार प्लस लॅम्बडा एन टू इज इक्वल टू d1 प्लस लॅम्बडा d2. ठीक आहे. तर आर बार डॉट एन वन बार प्लस लॅम्बडा एन टू बार इज इक्वल टू d1 प्लस लॅम्बडा d2. म्हणजे दोन प्लेन राहणार आहे आपल्याला. दोन प्लेन म्हणून आपण एन वन बार भेटेल आणि d1 भेटेल. दुसऱ्या जागेवरून n2 भेटेल आणि d2 भेटेल. बस व्हॅल्यू पुटअप करायचा आहे. कम्प्लीट झाला आपल्याला. हा झाला आपल्याला कोणता फॉर्म वेक्टर फॉर्म झाला. यानुसार मग आपण काय काढणार आहोत कार्टेशियन फॉर्म पण काढू शकतो. कार्टेशियन फॉर्म काढायचा आहे त्यासाठी काय नाही सिम्पल आर बार जागी आपण काय घेऊ एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के पण घेऊ शकतो. ठीक आहे. तर हा तो पण घेऊ शकतो किंवा आपण असा सपोज लिहा कार्टेशियन फॉर्म आहे आपल्याकडं a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 प्लस लॅम्बडा a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 इज इक्वल टू किती 0. ठीक आहे. हा झाला आपल्याला कार्टेशियन फॉर्म. त्या पद्धतीने लक्षात ठेवा हे आपल्याला 5 टॉपिक झाले. या 5 टॉपिकनुसार आपण एक वेक्टर फॉर्म काढत गेलो आणि कार्टेशियन फॉर्म काढत गेलो. आता याच्यानंतर 6 टॉपिक होता. याच्यामध्ये आपण 6 टॉपिक आपण काय घेतला मग अँगलचा बद्दल घेतलं काही क्वेश्चन 2 घेतलं. म्हणजे नेक्स्ट टॉपिक घेतला आपण अँगल बिटवीन टू प्लेन्स. काय फॉर्म्युला आपल्याला अँगल बिटवीन टू प्लेन्सचा फॉर्म्युला होता कॉस थीटा इज इक्वल टू मोड ऑफ a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू अंडर रूट a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर.
हा झाला आपल्याला अँगल बिटवीन द टू प्लेन, दोन प्लेनमधला अँगल आपण या पद्धतीने फाइंड आउट करतो. नेक्स्ट टॉपिक होता आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये पण अँगल बिटवीन टू प्लेनमध्ये दोन प्लेन दिलेले राहते, त्यात वेक्टर फॉर्म राहते किंवा कार्टेशियन फॉर्म राहते. पहिल्या फॉर्मवर म्हणजे पहिल्या प्लेनवरून आपण A1 B1 C1 काढू, दुसऱ्या प्लेनवर A2 B2 C2 काढू, लक्षात ठेवायचा. देन अँगल बिटवीन, नेक्स्ट टॉपिक जो होता अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन हा आहे. ठीक आहे, तर सेम फॉर्म्युला तोच अप्लाय करायचा, फक्त कॉसचे काय घेतो आपण साइन थिटा. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू मोड ऑफ A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इंटू अंडर रूट A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला झाला आपल्याला अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. अँड लास्ट टॉपिक आपण याच्यामध्ये घेतला कोप्लॅनरिटी. कोप्लॅनरिटी ऑफ टू प्लेन. कोप्लॅनरिटी ऑफ टू प्लेन, दोन प्लेन आपल्याला सांगायचं किंवा कोप्लॅनरिटी प्लेन नाही, टू लाईन. कोप्लॅनरिटी ऑफ टू लाईन. आता कोप्लॅनरिटी ऑफ टू लाईन, कोप्लॅनसाठी मग आपल्याकडे फॉर्म्युला होता, आपण जो वेक्टर चॅप्टरमध्ये शिकलो, स्क्वेअर ब्रॅकेट A बार B बार C बार इज इक्वल टू 0 आला पाहिजे. मग त्यासाठी आपण इथं फॉर्म्युला यूज केला होता काय, A2 बार मायनस A1 बार नंतर N1 बार नंतर N2 बार, याचा आन्सर किती आला पाहिजे 0. जर हा आला आपला आन्सर 0 आणि स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व बाय डिटर्मिनंट, डिटर्मिनंटचा ऑर्डर 3, तर 1 2 3. ठीक आहे, याचा आन्सर जर 0 आला तर आपण म्हणून द लाईन्स आर कोप्लॅनर. या पद्धतीनं आपला होता हा प्लेन चॅप्टर, जो आपण क्वेश्चनची घेतल्या, पूर्ण टॉपिक क्वेश्चन कंप्लीट केल्या. आता काही क्वेश्चन आहे जे मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलं, तुम्हाला घरी रिवाईज करून ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर हे क्वेश्चन आहे होमवर्क आपल्याकडं, ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे बुकमध्ये आणि सॉल्व करायचं आहे. काय पहिला क्वेश्चन, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम द ओरिजिन अँड विच इज नॉर्मल टू द वेक्टर. ठीक आहे, म्हणजे हा कोणता टॉपिक झाला आपला, फर्स्ट टॉपिक इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. हा झाला परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे इक्वेशन विच इज डिस्टन्स ऑफ द 5 युनिट्स फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे हा आपला परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन P अँड विच इज नॉर्मल टू द वेक्टर, म्हणजे हा N बार. ठीक आहे, P मिळाला, N बार मिळाला, तुम्हाला आता काय पाहिजे N कॅप पाहिजे, ते तुम्हाला काढता येते. रिड्यूस द इक्वेशन सेम R बार डॉट 3i मायनस 4j प्लस 12k इज इक्वल टू 3 टू द नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, हा काय आपला N बार. ठीक आहे, N बार आपण काय काढतो N कॅप, बस त्याच्यात लिहायचं आहे. अँड फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन घ्यायचा आहे, म्हणजे आपण जो एन कॅप काढू, एन कॅप काढल्यानंतर डिवाइडमध्ये एक नंबर आहे, तो नंबर डिवाइड आहे, इकडे काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे हा जो मल्टिप्लाय करू याला तो मिळेल आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स. फाइंड अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट्स 1 1 2 3. 3 पॉईंट्स आहे कोणते, 1 -2 1 2 -1 -3 आहे, हा -3 आहे. C 0 1 5 आहे. मग 3 पॉईंटसाठी आपल्याकडे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट आहे, 3 पॉईंट्स, ते लक्षात ठेवायचा. देन फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन सांगितलं आहे आपण. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन हा पण झाला आहे. आणि हा एक फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग द लाईन इंटरसेक्शन ऑफ प्लेन, इंटरसेक्शन आला. ठीक आहे, इंटरसेक्शनचा टॉपिक आहे. हा एक हा कंबाईन इक्वेशन जो क्वेश्चन घेतले होते आपण, कंबाईन क्वेश्चन, त्याच्यामध्ये आपण या टाईपचे क्वेश्चन घेतला. हा IMP क्वेश्चन आहे, याला बरोबर सॉल्व करा. ठीक आहे, याच्यात सिमिलर क्वेश्चन आपण सॉल्व केले आहे. तर या पद्धतीने आपल्याला चॅप्टर प्लेन कंप्लीट आणि याचनुसार आपल्याला पेपर 1 पण कंप्लीट. ठीक आहे.